स्वागत आहे. पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं प्रथम मी स्वागत करतो. मित्रांनो, काल हवामान अंदाजानुसार मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या पद्धतीने पाऊससुद्धा झालेला आहे. खास करून नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यांची संपूर्ण माहिती मी सविस्तर दिली होती आणि त्या पद्धतीनं तो पाऊस झालेला आहे. तर मित्रांनो, चला आज आपण बघूया संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची काय स्थिती आहे आणि पुढची अपडेट काय आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. आज राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनासह पाऊस आणि विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्याची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो ही वाऱ्याचा वेग असणार आहे. आज नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर ढगांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सिन्नर, निफाड, येवला, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागामध्ये मेघगर्जनासह पावसाच्या सरी 100% पडू शकतात. विशेष घाटमाता परिसरात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे देखील त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला आपण पुढे जाऊया. अहिल्यानगर जिल्हा, आज वातावरण ढगाळ राहणार आहे. अंदाजे तुम्हाला संध्याकाळी हा पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पारनेर, शेवगाव, कर्जत, जामखेड या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण हा पाऊस वाढू शकतो, त्यामुळे आपण सतर्क राहायचं आहे. चला आपण थोडेसे पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, मराठवाडा सर्वाधिक चर्चेचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आज गंगापूर, पैठण, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद आणि सोयगाव या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता नाशिक, अकोले, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, मेहकर, अकोले, लातूर, उदगीर, निजामाबाद, पुणे, सांगली, सातारा या ठिकाणी खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला याच पद्धतीच्या माहिती अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्सचं. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला अजून माहिती देऊ शकेल. चला, रामकृष्ण हरी.